मित्र हो नमस्कार. महाराष्ट्रातील स्वतःला कर्तव्यदक्ष समजणारे, सिंगम समजणारे, डॅशिंग समजणारे एक पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील याने अखेरीस घाण केलीच आणि ते संघाशी संबंधित हिंदुत्वाच्या व्यासपीठावर गेले. नुसतेच गेले नाहीत, तर त्याने संघाच्या स्वयंसेवकाशी आणि संघाला जन्माला घालणाऱ्या संस्थापकांचीही स्तुती केली. यावरून स्वाभाविकच आता मोठा वाद निर्माण झालेला आहे. आणि त्या वादाचं मुख्य कारण की संविधानाची शपथ घेऊन प्रतिज्ञा करून आपल्या पदावर येणाऱ्या अधिकाऱ्याने विशिष्ट एका धार्मिक राजकीय संघटनेच्या व्यासपीठावर जावं का, तर कायदा नाही म्हणतो. आणि ह्या सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना सांगतो, आपलं काम राजकारणविरहित, निष्पक्षपाती आणि संविधानाला साक्षी ठेवून करायचं आहे. कारण ही सगळी नोकरशाही सरकारला कधीच जबाबदार असत नाही. कारण सरकार हे येणारं जाणारं असतं, कोणत्या तरी पक्षाचं असतं, ते बदलणारं असतं. म्हणून ही सगळी यंत्रणा सरकारऐवजी संविधानाला जबाबदार असते. खरं म्हणजे हे विश्वास नांगरे पाटलांना पण माहिती असायला पाहिजे ना. ते तरुणांचं मानसिक धैर्य वाढवतात, मोटिवेशन देतात त्यांना. आणि 20 वर्षे डॅशिंग 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 अशी बिरुदावली त्यांच्या नावाभोवती चिकटलेली आहे. पुढे सिंगम ही बिरुदावलीसुद्धा चिकटली. आणि लोक ह्यांना डॅशिंग का म्हणतात, सिंगम का म्हणतात, याचं उत्तर अजून कोणाला सापडलेलं नाही आहे. हे हुशार आणि चतुर अधिकारी आहेत विश्वास नांगरे पाटील. ते स्वतःचेच ब्रँड ॲम्बॅसेडर स्वतःच आहेत. त्यामुळे त्यांना कोणाची गरज वाटत नाही आहे. आणि नागपूर पोलीसच्या आयुक्तपदी, नागपूर शहराच्या आयुक्तपदी त्यांची नेमणूक झाल्यानंतर 45 सेकंदाची एक क्लिप व्हायरल झाली. ज्या क्लिपमध्ये विश्वास नांगरे पाटील संघाचं कौतुक करताना आपल्याला दिसतात. आता प्रत्यक्षामध्ये विश्वास नांगरे पाटील फुले शाहू आंबेडकरी परंपरा सांगत आलेले आहेत. पश्चिम महाराष्ट्रातले ते आहेत. हे ऐकून, हे पाहून सगळ्या महाराष्ट्राला काय वाटलं असेल. विश्वासरावांचं हे असंच झालं, त्यांचंही पानिपात झालं. कुणीतरी पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांनीच काढलेल्या एका जुन्या मराठी चित्रपटाची आठवण करतील आणि विचारतील, कसं काय पाटील, बरं आहे का, संघात झालं ते खरं आहे का. त्याच्यावर उत्तर काय देणार आहे विश्वास नांगरे पाटील, हे आता पाहायचं आहे. आता प्रश्न फक्त विश्वास नांगरे पाटलांचा नाही आहे. संघाच्या मागे पुढे करणारे असे शेकडो अधिकारी आपल्या देशात आहेत. पूर्वी संघात जाण्याला या अधिकाऱ्यांना बंदी होती, पण केंद्रातल्या भाजप सरकारने ती उठवलेली आहे. त्यामुळे केंद्राचं जे नेटवर्क आहे ते केंद्र सरकारमधल्या टॉप पोझिशनपासून ते बॉटमपर्यंत अनेक अधिकारी, कर्मचारी आता उघडपणे संघाशी संबंधित झालेले आहेत. खरं तर हा सुद्धा संविधानालाच धोका समजायला पाहिजे. जे अधिकारी विशिष्ट धारा पकडून कारभार करतात, त्यांचे निर्णय कसे असतील, त्यांचं नियोजन कसं असेल, त्यांच्या न्यायाच्या कल्पना कशा असतील. कारण त्यांच्या डोक्यामध्ये हिंदू राष्ट्र भरवण्यात आलेला आहे. तुम्ही सेक्रेटरीट पातळीवरचा विचार करा, कलेक्टरेट पातळीवरचा विचार करा आणि खाली तहसीलदार तलाट्यापर्यंत या. अनेक लोक संघाच्या शाखेमध्ये आता निर्भयपणे जातात. कारण संघाचं सरकार आहे, त्यांची सत्ता आहे, तेच महाकाय आहे, आपल्याला कोण विचारणार, या भावनेनं हे सगळं चालू आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये संविधानाचं काय होणार आहे. बाबासाहेबांनी सांगितलं होतं, कोणत्याही संविधानिक शक्तीला किंवा संविधानाला 2 प्रकारचे धोके असतात. एक बाह्य धोके आणि एक अंतर्गत धोके.
आपल्याकडे आता दोन्ही धोके दिसायला लागले. बाह्य धोके म्हणजे मूलतत्ववादी संघटना ज्यांना संविधानच मान्य करायचं नाही आहे, मनुस्मृती मान्य करायची आहे, ही बाह्य शक्ती आहे. आणि अंतर्गत शक्ती कोण? हे संविधानाच्याच परवानगीनं पदावर येणारे, प्रशासन म्हणून मिरवणारे, कायदा व सुव्यवस्था पाहणारे, ही अंतर्गत शक्ती आहे. ती पण जर अशी फितूर होत असेल तर तो पण एक धोका तयार होऊ शकतो. म्हणून या अधिकाऱ्यांनी, या प्रशासनाने लक्षात ठेवायला पाहिजे की यातल्या कुणाचीही नोकरी सरकारच्या मतामुळे येत नाही, तर ते पद पहिल्यांदा लोकांच्या इच्छेत तयार व्हावं लागतं, समाजाच्या इच्छेत तयार व्हावं लागतं. आम्हाला एक कलेक्टर पाहिजे. जेव्हा समाजात हे पद तयार होतं तेव्हा सरकार त्याची अंमलबजावणी करतं. या प्रशासनाचा पगार कोण देतं? जनतेच्या करातून, टॅक्समधून त्यांचा पगार भागत असतो. मग ह्याने जबाबदार कोणाला राहायला पाहिजे? जनतेला राहायला पाहिजे की कोणत्या तरी संघटनेला राहायला पाहिजे? विश्वास नांगरे पाटलांना या सगळ्या प्रश्नांची उत्तरं माहिती आहेत, पण त्यांच्याही मनात लोभ वाढला असेल. आगे मागे संघात जाऊन मोठी झालेली माणसं त्यांनी पण पाहिली असतील. सुप्रीम कोर्टाच्या निवृत्ती न्यायाधीशाला बागेश्वरी महाराजांच्या पायावर डोकं टेकवताना पाहिलं असेल. जे जे तिकडे जातात, जे जे सत्तेला शरण जातात, जे जे संगम शरणम गच्छामी म्हणतात, त्यांचं भलं होते असं हे विश्वास नांगरे पाटलांना वाटलं असेल. आणि तो स्वार्थ त्यांच्यामध्ये जागा होऊन ते संघाच्या व्यासपीठावर गेले असतील. आणि दुर्दैवानं आपण गणवेशधारी आहोत, आपण संविधानाला बांधील आहोत, हे त्यांनी विसरलेलं असेल. ज्या व्यवस्थेमध्ये बाह्य शक्ती संविधानात्मक शक्तींवर वरचढ ठरायला लागतात, आक्रमण करायला लागतात, त्या देशातल्या लोकशाहीला, संविधानाला, तिथल्या परंपरांनाच एक मोठा धोका असतो. जे राजकारणी आहेत त्यांना जे करायचं ते करतील, पण अधिकाऱ्यांनी त्यांच्या मागे जाण्याचं कारण काय? पण गेल्या काही वर्षापासून आपल्या पोलीस खात्याचं भजं झालेलं आहे. राजकारणाने त्याला घेरलेलं आहे. त्यांच्या बदल्या कुणी करायचं? राजकारणी ठरवतात. बढती कोणाला द्यायची? राजकारणी ठरवतात. एका पुढाऱ्याच्या अवतीभोवती 50-50 पोलीस त्यांच्या रक्षणासाठी असतात. हे सगळे मिंदे होतात एक दिवस, आणि जनतेचे प्रश्न बाजूला पडतात आणि राजकीय नेत्यांचं रक्षण करण्यामध्ये त्यांचा सगळा वेळ खर्च होतो. देशाचं, समाजाचं, कायदा आणि सुव्यवस्थेचं प्रतीक असलेल्या एका मोठ्या प्रभावावर असे आक्रमण होत असतील तर ते प्रभावसुद्धा निष्प्रभ ठरत असतात, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. हे जे विश्वास पाटील आहेत यांचं खूप कौतुक करावं अशातला काही भाग नाही. यांची सगळी कर्तबगारी ही कुकड स्टोरीसारखी आहे. हे शायनिंग मारणारे आणि सत्तेच्या पुढे जाऊन सत्तेला सलाम ठोकणारे हे लोक आहेत. त्यांच्यापासून जनतेने सावध राहणं हे अधिक शहाणपणाचं आहे असं मला वाटतं. धन्यवाद.